खूप दिवसापासून मला खायची होती रसमलाई, कारण त्या दिवशी आणली होती आम्ही स्वीटहून अर्धा किलो आणली होती आणि ती काही एवढीच आलेली होती. आणि आता आमच्या घरात आहेत आम्ही 5 जण, अर्धा किलो याच्यामध्ये आमची काही बसत नाही. मग ह्यांना म्हणलं मला खूप खाऊशी वाटली तर देऊ म्हणली मम्मी मी करून देते, दूध आणून दे. मग ह्यांनी आज कमीत कमी 2-3 लिटर दूध आणले, पण एवढेच काही करणार नाहीत, आम्ही 1-1.5 लिटरची रसमलाई करणार आहेत. तर नमस्कार, आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवर आज आपण रेसिपी करणार आहोत रसमलाईची. तर चला बघू. 1 लिटर अशी रसमलाई, त्याच्यासाठी लागणार आहे हे पहिलं आपलं दूध गरम करून घेतलं आहे आणि गार करून घेतलेलं आहे. आणि आपण त्याच्यासाठी दूध फाटायसाठी आपण ही विनेगर टाकणार आहे, त्याच्यामुळे विनेगर घेतलं आहे. साखर भरपूर लागणार आहे, पण मी थोडीशी दाखवण्यासाठी घेतलेली आहे. इकडे ड्रायफ्रूट्स आहेत आणि हे मला पिस्ता आवडत नाही म्हणून मी घेतलेला नाही आहे. तुम्हाला आवडत असलं तर तुम्ही टाकू शकता. आणि ही आपली विलायची लागणार आहे, कारण विलायचीचा स्वाद तर खूप छान लागतो म्हणून ती कंपल्सरी आहे बघा. तर लगेच गॅस पेटवून घ्या, त्याच्यावर आपलं दुधाचं पातेलं ठेवायचं. कोमट दूध झाल्याच्या नंतर विनेगर टाकायचं आपल्याला, आणि तुम्ही लिंबू पण टाकू शकताय. विनेगर डायरेक्ट टाकायचं नाही आहे, थोडंसं त्याच्यात पाणी ॲड करायचं आणि मग टाकायचं ते दूध. आता आपलं कोमट झालेलं आहे, त्याच्यात टाकून घेऊ विनेगर. सगळ्यात मेन म्हणजे विनेगरपेक्षा आपण लिंबू वापरलेलं चांगलंच असते, पण माझ्याकडे लिंबू अवेलेबल नव्हतं म्हणून मी विनेगर वापरलेलं आहे. मग थोडंसं गार झाल्याच्या नंतर सुती कपडा घेऊया आणि त्याच्यात आपण हे सर्व पाणी काढून घ्यायचं आहे. म्हणून त्या सुती कपड्यात त्याला मस्त असं गुंडाळून घेऊन पूर्ण नितळून काढू, त्याचं पूर्ण पाणी काढायचं आहे बघा. आणि एक 10 ते 15 मिनटं त्याला ठेवून द्यायचं आपल्याला. असं गोल गोल करून पूर्ण पाणी काढून ठेवून देऊया. 10 ते 15 मिनटं झाल्याच्या नंतर ना ते मस्त एकजीव होतं आहे. तोवर आपण ड्रायफ्रूट्स बारीक करायला घेऊया. सर्व ड्रायफ्रूट्स बारीक करून घ्यायचे. आणि मला पिस्ता आवडत नव्हता म्हणून मी पिस्ता घेतलेला नाही आहे. तुम्हाला आवडतं आहे तर तुम्ही टाकू शकता. हां, विलायची पण म्हटलं लगेच बारीक करून घ्यावं, कारण विलायचीचा स्वाद तुम्हाला माहितीच आहे. विलायची टाकली म्हणजे 1 नंबर लागते बघा. आणि आता 10 ते 15 मिनटं आपले होऊन झाले, तर मग ते कपडा काढून बघा किती मस्त झालं. एक जीव असा गोळा तयार झालेला आहे. आणि आता आपण त्याला काय करूया, थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे. कमीत कमी अर्धा तास तरी ते चांगलं असं मॅश करायचं आहे. आणि मेन म्हणजे आपल्या बोटांचा जास्त वापर करायचा नाही, असा हाताने त्याला कणिक कसं मळतो तसं थोडं रगडायचं आहे त्याला. आणि एकही गाठ राहिली नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यायची, नाही तर ती आपण जेव्हा पाण्यात टाकणार ना पाकामध्ये तर ते फाटल्या जाणार. त्याच्यामुळं एकही गाठ ठेवायची नाही आहे. जास्तीत जास्त आपण हाताचा पंजाचा वापर करायचा. आणि 1-2दा बघायचं गोळे होतात का कसे, ते पण एकदा. जेवढं जास्त वेळाची ते आपण चांगले ही करून रगडून ही केलं ना तर तेवढे चांगले सॉफ्ट होतात बघा. त्याच्यामुळे एवढं जास्तीत जास्त एवढं हे मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मेन म्हणजे पंजाचा वापर जास्त करायचा आहे, जेवढा जोर होईल. आणि मी लगेच बघा करून घेतले होते तर माझे तर छान आलेत. तसं तुम्ही पण 1-2दा आधी पहिले ट्राय करायचे जमतात का. जसे आकार द्यायचे तसे आपल्या हिशोबाने द्यायचे असतात. आमच्या सगळ्यांना असे गोल गोल आवडतात म्हणून मी असे गोल मीडियम आकाराचे द्यायला लागले. तुम्हाला छोटे मोठे जसे पाहिजे तसे तुम्ही शेप देऊ शकता. आणि आमच्या घरात सगळ्यांना खूप म्हणजे खूपच आवडती बघा. लगेच दुसरं पातेलं घेतलं, गॅसवर ठेवलं, 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलं आणि त्याच्यात 1 वाटी साखर घालून घेतली. आणि त्याला थोड्या वेळ थांबले उकळी येऊपर्यंत. हे बघा उकळी आलीच लगेच. उकळी आल्याच्या नंतर जे आपण गोल गोल गोळे बनवून घेतलेले होते ते असे एक करून त्याच्यात सोडून द्यायचे. सोडून दिल्याच्या नंतर 5 ते 10 मिनटं त्याला चांगले शिजून द्यायचेत आपल्याला, जेणेकरून ते असे मऊ मऊ झाले पाहिजेत. एकदम तोंडात टाकले की विरघळले पाहिजेत. आणि आहा असा स्वाद आलाच पाहिजे बघा तोंडातून. याला सगळे टाकून घेतले मी. आणि मेन म्हणजे हे सारखं हलवायचं नाही, कारण सारखं हलविलं तर आपण ते फुटण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळं कमीत कमी 1 ते 2 वेळा आपल्या हलक्या हाताने एकदम हलवून घ्यायचे, जेणेकरून पूर्ण साईडने सगळे असे मऊ झाले पाहिजे, शिजले गेलेले पाहिजेत. थोडंसं आपण झाकण पण ठेवूया. झाकून ठेवून गॅस थोडासा बारीक करून घेऊया, म्हणजे थोडं आरामात होऊन जाईल. लगेच दुसरं पातेलं गॅसवर ठेवा, त्याच्यात दूध टाका 1 लिटर. तुम्हाला जर थोडी जास्त वाढवायची असली तर थोडं जास्त दूध टाकायचं, ते आपल्या हिशोबावर आहे. दुधाला थोडीशी उकळी या. दूध कोमट झालं की लगेच म्हटलं साखर टाकून घ्यावा, म्हणून 2 ते 3 वाटी साखर टाकली, कारण आमच्यात जास्त गोड कोणाला आवडत नाही. आम्ही मिडियमच गोड खातो. तुम्ही तुमच्या हिशोबाने साखर टाकू शकताय, जसं आपल्याला आवडतं तसं.
मग दुधाला उकळी येऊस तर थांबलो आहे थोडंसं, अधूनमधून हलवीत राहायचं त्या दुधाला. आणि लगेच ड्रायफ्रूट जे आपण बारीक करून घेतलेले होते ना ते सर्व टाकून घेतलेत. आणि हो, तुम्हाला केसर टाकायचं असलं तर ते पण टाकू शकताय. मला आवडत नव्हता म्हणून मी टाकलं नव्हतं केसर. मला कलर पांढराच आवडतो म्हणून मी पांढराच ठेवलेला होता. आता याच्यात आपण सर्व गोळे केलेले सगळे टाकून घ्यायचे हळूहळू आणि थोडं हलवीत राहायचं. हलक्या हातानेच हलवत राहायचं, कारण थोडंसं फुटण्याची शक्यता आहे, मगच म्हणलेले होते मी. आणि हे बघा, मस्तपैकी आपली रसमलाई तयार झालेली आहे. तुम्ही पण ट्राय करा घरी एकदा आणि मला खाऊन सांगा कशी झाली आहे नक्की कमेंटमध्ये. आता आम्ही सर्व तर खाणार आहेत, पण तुम्ही बघूनच पोट भरवा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा. चला बाय.